बोला. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. तुमचा फोन आला त्यावेळेस ऑफिसमध्ये होतो. नवीन कॅन्डिडेटचं जॉईनिंग चालू आहे, त्यांचा म्हटलं तू इंटरव्ह्यू स्वतः इंटरव्ह्यू देतो का काय कुठे? नाही सर, नाही. बरं ठीक आहे. काय आपला तिकडचा रिपोर्ट आहे त्या सगळ्या जे व्हिडिओ पाठवले त्याचा? सर खूप छान रिपोर्ट आले. त्याला थोडंसं चालू करायला आपल्याला म्हणजे वेळ लागला, कारण मी घरी नसतो, आई बाप्पांनीच केलं ते. तर चालू केल्याच्या अगोदर जे आपला तो हौद आहे ना, त्या हौदामध्ये म्हणजे तो आतमधून सगळं सिमेंटचा त्याच्यामुळे व्हाईट कलर आहे त्याला. आणि इथून मागे जवळपास मागच्या 5-6 वर्षापासून आपण त्याच्यामध्ये पाणी स्टोअर करतो ना, त्याच्यामध्ये सॉल्टमुळे तो पांढरा पडलेला आहे. आणि त्याच्यामध्ये थोडं शेवाळ पण होतं. आपण काय केलं, त्याला स्वच्छ धुवून घेतलं. धुतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पाणी भरलं, विहिरीचं जे पाणी आहे ते आपलं. त्याच्यानंतर वॉटर कंडिशनर आणि मोटर जोडून घेतली आणि त्याला पूर्ण रात्रभर मोटरला आपण त्याच्यामध्ये चालू ठेवलं. त्याच्यानंतर सकाळी उठून बघितलं तर ते पाणी एकदम म्हणजे आई बाप्पा म्हणू लागले की काचासारखं क्लिअर झालं म्हणे. हो बरोबर. ते व्हिडिओ मध्ये दिसत नाहीये पण ऍक्च्युअल मध्ये दिसतं ते, खरं आहे. हो, म्हणजे एकदम काचासारखं झालं म्हणे ते. मग त्याच्यानंतर रेग्युलरली जसं काही मी म्हणजे जनावरला पाणी पाजलं तर जनावरांनी पाणी जास्त पिलं म्हणे. ते कसं कळलं जनावर जास्त पिलं ते? मग सर आता आपण डायरेक्टली ते असं म्हणजे त्या टाकीत येऊन तोंड घालतात का बालदी घेऊन जायची असते? नाही, तो हौद आहे ना, त्या हौदावरती आपण जनावर सोडतो आणि त्या हौदावर येतो सर. आपल्याला माहिती आहे की जनावर काय करतात, कधी कधी दिवसातून एक दिवस एकच वेळेस पाणी पितात. पाणी पिल्याच्या नंतर पाणी पिताना कळतं आपल्याला की हे जनावर आज कमी पाणी पिलं का जास्त पाणी पिलं. तर ते पप्पा म्हणू लागले की त्यानं जास्त पाणी पिलं. त्याच्यानंतर मग त्याने सकाळी पाणी पिलं तर संध्याकाळी पण पाणी पिलं. आमच्या गावरान गाई आहे का ते एकच वेळ पाणी पिते. बरोबर आहे. तर ते ना 2 टाइम पाणी पिलं. त्याच्यानंतर मग पप्पा म्हणू लागले, मी त्या पाण्यानं आंघोळ केली. तर मला असं फिलिंग आलं की आपण पावसाचं पाणी धरून आंघोळ करायला लागलो. अच्छा. म्हणजे पाण्याचा टेस्ट असा नव्हता, पण टेस्ट लागला नाही, अंगाचं तिखट झालं नाही म्हणे माझं. बरोबर आहे. आणि परत आईनं म्हणजे रेग्युलर आपलं जे धुणं असतं साडी वगैरे ते धुलं. तर आई म्हणू लागली कमी सोडा लागला म्हणे मला. ज्यावेळेस मी पाण्यात टाकलं सोडा तर जेवढा फेस व्हायला पाहिजे त्यापेक्षा जास्त फेस झाला. साबण? सोडा म्हणजे साबण? हा, आपलं डिटर्जंट. हा, मग पावडर, साबण पावडर. हा, डिटर्जंट. बरोबर. हे झालं आपल्या रेग्युलर मधले एक्सपिरियन्स. त्याच्यानंतर आईने भांडे धुवले. आपल्याकडे ती राख असते बघा, राखाने भांडे घासतात गावाकडे. तर त्या राखाने भांडे घासल्यानंतर मी पण अगोदर बघितलेलं की पांढरे डाग पडायचे भांड्यावर आतून बाहेरून. बरोबर. आपण जेवायला प्लेट जरी घेतली त्याच्यावर त्याचे पांढरे डाग दिसायचे दुधाचे पडल्यासारखे. बरोबर आहे. आई मला सांगू लागली की 2-3 दिवस झाले म्हणे त्याचे पांढरे डाग दिसत नाही, एकदम असे त्या पितांबरीनं घासल्यासारखे दिसताय म्हणे ते भांडे. बरोबर आहे. त्याच्यानंतर हे झाले आपल्या घरातले एक्सपिरियन्स. मग आपण तेच पाणी सर घराच्या जे आपलं जे घर आहे ना ते याचं बांधतोय आपण. कशाचं बांधकाम? म्हणजे इटाचं नाही बांधतोय आपण, त्याला दोन्ही बाजूला आरसीसी करतोय आपण. तर त्याच्यामध्ये 100% कॉन्क्रीट युज केलं जातं आणि मध्ये गज असतात त्याच्यामध्ये आपलं. तर तो जो मिस्त्री आहे, तो मिस्त्री म्हणत होता की आमच्याकडे जे म्हणजे मटेरियल खाली आठवतो आपण, त्याच्यामध्ये खडी असती, सिमेंट असतं, वाळू असती. याला आहे ना काढून घेण्यासाठी पलटी मारावं लागते सर. काय करण्यासाठी? ते खाली जमिनीवरती अंतरतं म्हणजे हा टाकतात असं खाली. पन्नी टाकतात पहिल्यांदा आणि त्यावरती करतात ना? नाही, ते नाही. आपल्याला त्या सिमेंट कॉन्क्रीट जर का त्याच्यामध्ये भरायचं आहे ना भिंती करण्यासाठी, अगोदर सिमेंट आपल्याला काढून घ्यायला लागतं मॅन्युअली हाताने. बरोबर. मग ते काढून घेण्यासाठी काय करतो आपण, खाली गच्ची असते, गच्चीवरती आपण वाळू टाकतो, खडी टाकतो आणि त्याच्यामध्ये सिमेंट टाकतो. नंतर त्याला मिक्स करायला लागतं. बरोबर. मिक्स केल्याच्या नंतर मग त्याचा एक आळा तयार करतो आणि त्या आळ्यामध्ये आपण पाणी टाकतो. बरोबर. बरोबर. आळं तयार करतो. बरोबर. मध्ये खड्डा तयार करतो. आळा तयार केल्याच्या नंतर मग ओलं झाल्यानंतर त्याला तोडावं लागतं आणि परत पलटी मारावं लागते. तर ते म्हणू लागले की बाकीच्या ठिकाणी आळत करून त्याला तोडतो त्यावेळेस ते तोडायला खूप हार्ड जातं. म्हणजे असं आपण जर खोरं मारलं तर ते खोरं त्याच्यावर त्याचं ताडतं आणि वरती येतं, एवढं इझिली होत नाही. पण ज्यावेळेस आपण हे पाणी वापरलं ते तोडायला सोपं गेलं, म्हणजे इझिली तोडलं गेलं ते आणि त्याला पलटी मारायला सोपी गेली. म्हणजे थोडक्यामध्ये सिमेंटचा जो रबरीपणा आहे म्हणजे थलथलीतपणा आहे किंवा फ्लेक्झिबिलिटी आहे ती वाढली. सिमेंट असं काम करण्यासाठी सोपं झालं. बरोबर. त्यानंतर आपण त्याला नॉर्मल पलटी मारली, तर पाणी टाकून मग त्याचा माल तयार केला, म्हणजे कॉन्क्रीट तयार केलं. तर ते मिस्त्री म्हणू लागला ते कॉन्क्रीट ज्यावेळेस मी असं उचलून टोपल्यामध्ये टाकत होतो, तर ज्यावेळेस आपण त्याला याच्यामध्ये भरलं म्हणे त्या साठ्यामध्ये, तर त्यांना अगोदर काय करायला लागायचं, असं दांडकं घ्यायला लागायचं मोठं आणि त्यांना ते असं दाबायला लागायचं. बरोबर आहे. तर याच्यामुळे काय झालं, त्यांचं ते टाकल्याच्या नंतर ते आपोआप तिथं स्लोप मध्ये सेट होऊन गेलं म्हणे, आम्हाला जास्त परिश्रम घ्यायचं काम नाही पडलं. बरोबर आहे. त्याला म्हणतात ते सिमेंटला थलथलीतपणा आला. त्याला इंग्लिशमध्ये शब्द वर्केबिलिटी. म्हणजे होतं काय की त्यातला विषय असा आहे की वॉटर सिमेंट रेशो त्यांच्या अनुभवाप्रमाणे त्यांनी जो घेतला ना, तर ते वॉटर सिमेंट रेशो म्हणजे एवढं सिमेंट एवढं गमेली सिमेंट एवढं बालदी पाणी अंदाजे. तर ते जे काय घेतात त्याच्यामध्ये त्यांना जो काय त्या तिकडच्या एरियातला जो अनुभव आहे त्या अनुभवाप्रमाणे आता काय झालं, आता पाणी हलकं झालं
पाण्याची आणि त्या सिमेंटची रिॲक्शन वाढली आणि त्यामुळे सिमेंट थलथलीत झालं. त्याला स्लमकोन जो बनवला ना तर त्याच्या इंजिनिअरिंग भाषेमध्ये, तर तो स्लमकोन असा उभा राहत नाही. ते सिमेंटचा असं म्हणजे एखादा आपण त्याचा जर का लाडू बनवण्याचा प्रयत्न केला, शंखकोन बनवण्याचा प्रयत्न केला ना कॉन्क्रीटचा, तर तो उभा राहत नाही, तो खाली पडतो. खाली पडलेला चांगला असतो. अच्छा. हा, म्हणजे याच्यामध्ये सिमेंटचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण कमी करता येतं. पण ते कमी करून ते सगळं करण्यापेक्षा आहे त्याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलं ना ते बरोबर आहे, की त्याची सिमेंटची रिॲक्शन झाली आणि ते पटापट आतमध्ये कास्टिंग व्हायला लागलं. असंच ना? हा, आणि सर त्याच्यानंतर काय माहिती का, त्यांनी ज्यावेळेस समजा आज पत्रा लावला तर ते काय करतात, समजा आज सकाळी जर का पत्रा सेट केला तर आज सकाळी त्याला भरतात, सगळं ते सिमेंट भरतात. आता पूर्ण दिवस पूर्ण रात्र ठेवतात आणि इथे दुपारी त्याला काढतात. बरोबर. म्हणजे त्यांना ते कळतं की बाबा आता हा पत्रा लूज झाला, आपण याला काढायला पाहिजे. असं 1.5 दिवसाचा वेळ त्यांचा होता. तर तो जो मिस्त्री म्हणतोय, आपण जर आज भरलं उद्या सकाळी तो पत्रा मोकळा होतोय, आपल्याला काढून घ्यायला, म्हणजे अर्धा दिवस आपला त्याच्यामध्ये सेव्ह होतोय. म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणजे काय घराचं बांधकाम म्हणजे काय चाललं नक्की ते मला लक्षात येत नाहीये. म्हणजे काय कास्टिंग करताय का, म्हणजे घर जे बांधताय म्हणजे आरसीसी एक काम आहे का वेगळं काय काम आहे? आपलं जे घर आहे ना सर, ते टॉप टू बॉटम सगळं आपण आरसीसी मध्येच बांधतो. याला वीट नाही ते. अच्छा, हा बरोबर. त्याला वीट म्हणजे हा कन्सेप्टच नाहीये. अच्छा, म्हणजे ते जे पातळ भिंती येतात कॉन्क्रीटच्या तसं. करेक्ट. हा, ते बरोबर आहे. त्याने कार्पेट एरिया वाढतो आणि त्याची विटाचा प्रकारच नाही. म्हणजे वीट असतं काहीतरी काय 9 इंच 4 इंच का 5 इंच असतं, त्याच्यावर हे एकदम असं पातळ 2 इंच. किती इंचाचं आहे हे? आपलं 4 इंची सर. 4 इंच थिकनेसचं कॉन्क्रीट पूर्णपणे. ओके. हा, म्हणजे 2 साईडनी ते पत्रे लावून तयार करायचं, फार्मा तयार करायचा आणि त्याच्यामध्ये ते सिमेंट टाकायचं वरना. बरोबर. हा, मग त्याच्यामध्ये त्याचं फार महत्वाची आहे. म्हणजे त्या 4 इंचवाली ती काठी घ्यायची आणि ते ठोस करायचं आणि ते सगळं इक्वल करायचं त्याच्यामध्ये. म्हणजे एका लाईन मध्ये जातं मग ते. बरोबर आहे. तो म्हणतोय ते ठोसायची गरज जास्त पडली नाही, ते टाकल्यानंतर आपोआप त्याच्या ठिकाणी जाऊन बसलं. आम्हाला थोडंफार ठोसायची गरज पडली आणि विशेष म्हणजे त्याचा जो कॉन्क्रीट आवळून येण्याचा पिरियड होता, कॉन्क्रीट पॅक होण्याचा पिरियड होता, तो 1.5 दिवस असायचा, तो 1 दिवसामध्ये कम्प्लीट व्हायला लागला. ओके. म्हणजे त्यांचं त्या एरियामध्ये अशी घरं बांधतात का आता? हा, बांधताय. बरोबर आहे. मग त्यांचा जो 1.5 दिवसाचा अनुभव असेल तो म्हणजे 50% तो टाइम कमी झालाय. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय बोलले, म्हणजे ते त्यांना आपण काही विचारलं नाही, पण ते म्हणले की ज्यावेळेस आपण तो पत्रा काढतो तर मागच्या वेळेस काय करायचं, म्हणजे आपलं जे गावातलं घर बांधलेलं आहे त्याच्यामध्ये पण आपण बघितलं, त्याच्यामध्ये काय राहायचं सर, पत्रा काढल्यानंतर थोडे असे पोर्स राहायचे, बारीक स्पोर्स राहायचे असे. मग त्याला आपण ते त्यावेळेस पण विचारलं होतं की कशी राहते. तो काय म्हणतो, ज्यावेळेस आपण ते सिमेंट टाकतो तर त्याच्यामधले जे बबल्स असतात त्या बबल्स मध्ये होतं. बरोबर आहे. पण आपलं जे नवीन आता कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच्यामध्ये अक्षरशः तुम्ही जर का तो पत्रा खोलल्यानंतर जर बघितला, तुम्ही असं त्याला गाल घासू शकता एवढा चोपडा झालेला आहे. अच्छा. म्हणजे एकदम हे झालं आणि तो पत्रा फिनिश असणार त्यांचा, त्यामुळे त्याला एकदम चिकना हे मिळतं. म्हणजे पत्र्याचं जे पत्रे वापर असेल ते स्पेशल असतील, त्यामुळे त्याला एकदम हे मिळतं. मात्र ते फॉर्मेशन प्रॉपर न झाल्यामुळे त्याला बबल येतात. इतकं सुंदर तयार झालंय. तो म्हणतोय आता हे जर का वाळलं नाही तर वाळल्याच्या नंतर त्याला काय करायला लागतं सर, आपल्याला म्हणजे हातोडा असतो, हातोड्यासारखा असं एक असतं बघा, त्याला काय म्हणतात, टोचा असतो, ते त्याच्यावर मारायचं आणि मग ते प्लास्टिकसाठी मारायला लागतो. तर तो आतापासूनच काळजीमध्ये येतो, म्हणतो टोचा मारायला मला परेशान करणार पुढे चालू. हो, बरोबर. ते कडक होणार एकदम चांगलं. त्याला क्युरिंगला पण तेच पाणी वापरा त्याच्यामध्ये. आपलं जे आता घर बांधलं जात आहे ना, तर त्या बिल्डिंगसाठी जे काही पाणी लागेल ना आता, ते फक्त या ह्याच्यातलंच वापरा. आणि महत्वाचं म्हणजे ती टाकी जी आहे ना, ती टाकी फक्त दर 8-10 दिवसांनी साफ करत चला, कारण तो सगळा गाळ खाली जमतो. त्याचा त्रास काय नाहीये, पण तो जमतो खाली. त्या टाकीला एखादा ड्रेन काढलेला आहे का खालून? नाही सर आपल्या शेतामध्ये जास्त नाही, बरोबर आहे, पण ते काढले का तसं? म्हणजे एखादा वॉल उघडला की सगळं पाणी वाहून जातं खालचं. हो, आहे ना. त्यावेळेला थोडंसं खालचं पाणी आहे ना, ते म्हणजे तो काय म्हणतात त्याला, एक वायपर येतो ना, तर पाणी पूर्णपणे खाली सोडून द्यायचं नाही, पण शेवटचं जे पाणी 1 इंच अर्धा इंच शिल्लक राहिलं ना, तर ते वायपरने आतमध्ये ढवळायचं आणि मग ते सोडून द्यायचं. मग तो सगळा ढवळलेला जो असतो ना, एकदम फार पावडर तयार होते त्याची. म्हणजे तो जेव्हा रात्रभर तुम्ही जे फिरवता ना, ते फिरवल्यानंतर त्याला सेटलिंगचा टाइम दिला की ते हे जे तंत्रज्ञान आहे ना, हे तुमच्या डोळ्याला दिसणाऱ्या क्षारांचं न दिसणाऱ्या क्षारांचं रूपांतर हे दिसणाऱ्या क्षारांमध्ये करतं. आणि पाण्याची सोलिबिलिटी वाढली आहे. तुमचे सिमेंटचे सगळे रिएक्शन आलेत ना, रिझल्ट आलेत, त्याचं कारण एकच आहे, पाण्याची आणि सिमेंटची अभिक्रिया चांगली झाली. बरोबर. त्या दोघांचं हे झालं. आणि सेम हे जे कॉन्सेप्ट आहे ना, आज तुम्ही आता त्याच्यामध्ये जे काही हे केलं, ते जर तुम्ही फवारणीच्या पाण्याला वापरलं तर फवारणीचं पाणी आरो सारखं वागतं, पण आरो सारखं पूर्ण 100% नाही वागत, पण आरोच्या आणि याच्यामधला फरक 80% काढून टाकतो. बरोबर. त्यामुळे तो सगळा आई पप्पा हे पण बोलत होते की आपण जे विहिरीचं पाणी डायरेक्टली हवामध्ये येतं ना, ते पाणी आणि हे पाणी जर का सोबत पिलं
तर वॉटर कंडिशनर मधून फिरवलेलं पाणी थोडंसं गोड लागतं बनलं. हो बरोबर आहे बरोबर. ते कॅल्शियम मॅग्नेशियम डिॲक्टिव्हेट झाल्यामुळे आणि त्याच्यामधले सोडियम पण डिॲक्टिव्हेट होतात. ते डिॲक्टिव्हेट झाल्यामुळे त्याची चव जी असते ना ती चव बदलते. ते आपल्यापेक्षा जनावरांना जास्त जाणवते. आपल्याला तर आरोच्या पाण्याची सवय असते. त्यामुळे ते आता पाणी कुठलं पित होते आतापर्यंत तुम्ही? विहिरीचं पाणी पिता डायरेक्टली? नाही, आरोग्य काय नाही, विहिरीतच पाणी. हा मग त्याच्यामध्ये आता या पाण्याचा खूप मोठा फरक पडेल त्याच्यामध्ये. कारण ते आरोच्या पाण्याची सवय नाहीये, पण हे पाणी जर डायरेक्टली प्यायलं तर ते होईल त्याच्यामध्ये. जनावरांना पण हे बघा त्याच्या दुधाच्या क्वांटिटीमध्ये, हेल्थमध्ये सगळ्यामध्ये फरक पडेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे काय करेल ते पुन्हा त्याच्यातनं ते पंपाचं बिल सोडलं तर बाकी काहीच नाही. आणि परत काय माहिती का, हा भारत भाऊ जे आहेत, आपण जे वॉटर कंडिशनर बसवलं, हा वॉटर कंडिशनर मी बघितलं त्यांच्या विहिरीमध्ये जवळपास 30-35 फुटापर्यंत पाणी. तर अगोदर त्या विहिरीमध्ये बघितल्यानंतर मग अंधार दिसायचं, पाणी रिफ्लेक्ट करायचं वरती. बरोबर. आपलं वॉटर कंडिशनर बसवलं त्या ठिकाणी 35 फुटाच्या खालची मोटर एकदम क्लिअर दिसते सर. हो बरोबर. ती क्लॅरिटी जी आहे ना, ती क्लॅरिटी वाढण्याचं काम याच्यामुळे ते जे आपलं 2 वर्षापासून नवीन 11 व्हर्जन चालू झालंय ना, त्याच्यामध्ये काय होतं, तो सिग्नल पूर्णपणे आतमध्ये इंड्यूस होऊन तो क्षार आहेत ना, त्याचा पीपीएम पण चेक केला असेल ना तर थोड्या पर्सेंटेजनी पीपीएम पण चेक होतो. पण तो होतो पण कमी आणि वाढतो पण नंतर, कारण नवीन पाणी आल्यानंतर तो वाढतो. ते झालं क्लॅरिटी. आणि तिकडे काय झालं आता शेतामध्ये? त्यांच्याकडे 10 एकर मोसंबीचा बाग आहे सर. हा आपण त्या 10 एकर मोसंबीच्या बागासाठी पाणी दिलं. ज्या ठिकाणी त्यांना 10 लिटर पाणी द्यावं लागत होतं, त्या ठिकाणी फक्त आता 3 लिटर पाणी आपण देतोय. आणि त्या 3 लिटर पाण्यामध्ये पण एवढी सुपर ग्रीनरी डेव्हलप झालेली आहे. हो बरोबर आहे. आणि अक्षरशः म्हणजे आपण स्टार्टिंग पासून त्यांना ट्रीटमेंट पण केला. वॉटर कंडिशनरचं पाणी तर आता मिळालेलं, पण वॉटर कंडिशनरच्या ह्या पाणी दिल्याच्या नंतर सर त्या प्लॉटमध्ये जी पिकाची रिकव्हरी आहे, म्हणजे त्या मोसंबीच्या फळामध्ये गोड पाणी उतरणं असेल, किंवा त्या फळाचा आकार किंवा सुडोलता असेल, किंवा चमकपणा असेल, त्याच्यासोबत आपण काही बायोस्टिम्युलंट पण त्यांना ड्रिप म्हणून सोडायला दिले होते. वॉटर कंडिशनरच्या पाण्याचा आणि त्या बायोस्टिम्युलंटचा एक समतोल राखून त्या पिकाला एकदम सुपर रिझल्ट मिळाले. या ठिकाणी त्यांना मागच्या वर्षीपर्यंत साधारणपणे एक 40-45 टनापर्यंत उत्पन्न निघायचं. त्या ठिकाणी 80 टनाचा अवरेज ते घेत आहे. अच्छा बरोबर. म्हणजे तब्बल 35-40 टन त्यांच्या अवरेज मध्ये वाढलं. बरोबर आहे. आणि त्यांच्याकडे आता भाजीपाला लावलेला आहे जवळपास 1.5 एकर भेंडी आहे, आणि बाकीचा भाजीपाला 1.5 एकर, असं 1.5-3 एकर भाजीपाला त्यांनी लावलेला आहे. टरबूज, खरबूज आहे 2-2 एकर, तकरीबन 10 एकर त्यांच्याकडे भाजीपाला आहे. बरोबर. तर त्यांची जी पूर्ण 60 एकर शेती आहे, 60 एकरला वॉटर कंडिशनरचं पाणी ते देत आहे. आणि हे पाणी ज्यावेळेस फवारणीसाठी त्यांनी वापरलं, कारण मोसंबीला आपण 3 स्प्रे दिले पाहिजे, 2 स्प्रेला वॉटर कंडिशनर नव्हतं, आणि आता शेवटच्या स्प्रेला वॉटर कंडिशनर दिलं. तर त्यांचं म्हणणं असं आलं, आम्ही मागच्या स्प्रे सारखाच स्प्रे केला, पण मागच्या स्प्रे मध्ये ज्यावेळेस पाणी फवारलं होतं आपण, तर झाडावरून पाणी खाली टपकत होतं. आपण स्प्रे जर केला ना तर झाडानं पाणी लवकर ऍब्झॉर्ब केलं, टपकण्याचं प्रमाण खूप कमी झालं. ते आता याच्यामध्ये झालंय, बरा विषय निघाला, ते इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रे करतात ना, इलेक्ट्रोस्टॅटिक तो प्रकार झालाय. पाणी हलकं झालं, पाण्याची आणि तुमच्या बायोस्टिम्युलेटन जे औषध आहे त्याची रिॲक्शन, त्याची अभिक्रिया चांगली झाली, एकजीव झालं, होमोजिनस झालं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा जो मुद्दा आहे ना, हा एकदम चांगला सांगितलं की ते पहिलं पाणी टपकायचं ना, ते आता स्प्रेच्या माध्यमातून त्याच्यामध्ये चिटकायला लागलं त्यामध्ये. तर ते चिकटण्याचं कारण एकच आहे की त्याच्यामध्ये एक प्रकारचा चार्ज आलाय, आणि तो चार्ज मग तो निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह ते चेक करायला लागेल, पण तो जो चार्ज येतो अपोजिट आहे आणि तो झाडावरती, पानांवरती टिकून राहतो. असं कुठं ना कुठेतरी ते होतंय. म्हणजे आम्हाला माहिती पडत होतं. फवारणीचा पिरियड जो आहे, आपण काय करायचं, त्यांना हार्डली एक 5 दिवसाला, 4 दिवसाला, 6 दिवसाला स्प्रे द्यायचो. तर तो त्यांचा जो स्प्रे आहे ना, म्हणजे ऍक्च्युली त्याचं रिझन काय होतं, औषधं पण चांगले होते, मी स्वतः बघितलंय, कारण शेतकरी त्याला डेथ पर्यंत जात नाही सर. तर त्यांचे औषधं तेच होते, आपण देत होतो तेच, फक्त जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये त्याची सोल्युबिलिटी होत नसेल मे बी, तर त्याची 4-5 दिवसापर्यंत राहायचं. हो खरं तेच कारण आहे. मी मध्ये त्यांना फवारणी करायचं काम पडत नाही. राजेंद्र गवळीचं उदाहरण बघितलंय ना, त्याच्याला मी स्वतः भेटून आलोय. तो म्हणाला 2 वर्षाचा डेटा तुम्हाला सांगतो, 75 स्प्रे घ्यायचो मी डाळिंबासाठी, ते 75 स्प्रेचं प्रमाण माझं 30 ने कमी आलंय. म्हणजे स्प्रेचा रिटेन्शन पिरियड आहे ना तो वाढला. आणि त्यासाठी त्यांनी काय केलं, त्याचा वॉटरशी काही संबंध नव्हता, आता घेतलाय त्यांनी, पण त्यावेळी काही संबंध नव्हता. तो म्हणाला मी हे सगळं आरोचं पाणी वापरलं. म्हणजे आरो प्लांटचं जे पाणी होतं ना, ते आरोचं पाणी वापरल्यामुळे एवढा मोठा फरक पडला. संदीप, कारण एवढंच आहे, काय झालं माहितीये का, आपल्या अख्ख्या भारतभर किंवा जगामध्ये सगळीकडे लोक, भारताचं नक्की माहितीये की लोक औषधासाठी 1 लाख रुपये खर्च करतात एकरी, पण पाण्यासाठी 1 रुपये खर्च करत नाहीत.
बरोबर आहे. हा मोठा प्रॉब्लेम आहे. मग ते ज्याला परवडतं त्याने आरो वापरायचं. मी कोणाचा फोन येतो ना, नाही सर ते तुमचा वॉटर मिक्सरचं आम्हाला वापरायचं, स्प्रेइंग करायचं. म्हटलं तसं नाही. तुम्ही पहिल्यांदा परवडत असेल तर आरो वापरा. परवा आपण आता लासलगावला एक मशीन दिले. तो म्हणाला की सर मला योग्य तो सल्ला द्या, पैसे आमच्याकडे प्रश्न नाहीये. म्हटलं एक काम करा, तुम्ही आरोचं पाणी वापरा. ठीक आहे, आम्ही आरो प्लांट घेतो. मग तुमचं म्हटलं माझ्या वॉटर मिक्सर बरोबर तुम्हाला एक मशीन देतो, त्याची किंमत साधारण पडते 10,000 रुपये. पण ते 10,000 रुपयांनी तुमचा आरोचा मेंटेनन्स आहे ना, तो पूर्ण झिरो होऊन जातो. ते म्हणाले चांगलं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे तो मेंटेनन्स फ्री झाला. काय थोडाफार फिल्टर बिल्टर बदलणं वगैरे येईल तो येईल, पण त्याच्यामुळे द्राक्षाचे जे स्प्रे आहेत ना त्यांचे, त्या स्प्रेची क्वालिटी 100% जास्त होणार आहे त्याच्यातनं. बरोबर. म्हणजे ते एकदम हे झालंय. ओके, आणखी बाकी संदीप भाऊंचं सांगण्यासारखं आणखी काय?